मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आजचा व्हिडिओ ऑब्वियसली उद्यापासून इंडिया वर्सेस न्यूझीलंड फर्स्ट ODI चालू होणार आहे. तर मजा येईल बघायला. खूप बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर इंडियाचं इंटरनॅशनल मॅचेस चालू होतात आहे. तिलक वर्मा बहुतेक त्याचं कसलं ऑपरेशन झाले नीचं काय, तर तो कदाचित नाही, पण तो नाहीच आहे ह्या सिरीजमध्ये. तर बहुतेक टीम सेटल आहे इंडियाची, 30 टीम असेल. रोहित शर्मा, शुभमन गिल, 1 डाऊन विराट कोहली, 4वर श्रेयस अय्यरला घेतलं आहे की नाही माहिती नाही अजून. नाही तर ऋतुराज तर नाही ना, याला घेतले ना ऋषभ पंत असेल. मग कोण नाही अजून, आपण नाही आहे. जडेजा असेल, सिराज आहे, अर्शदीप आहे, कुलदीप किंवा वरुण चक्रवर्तीपैकी अक्षर पटेल. मिडल ऑर्डरला अजूनही कोणतरी मिस होते माझ्याकडून. तर या लोकांचे चान्सेस आहे प्लेइंग 11मध्ये खेळण्याचे. तर बघू मॅच उद्याची रिव्ह्यू करूया. वुमन्स लीग चालू झाली आहे, वुमन्स प्रीमियर लीग. तर पहिलीच मॅच होती गेल्या वेळेचे चॅम्पियन RCB वर्सेस रनरअप मुंबई MI. मॅच एकदम जबरदस्त झाली. 154 केले होते MIने आणि RCBला ते पण करायला खूप टफ गेलं. शेवटच्या ओव्हरला 18 रन्स पाहिजे होते आणि ती एक बेस्ट प्लेअर साऊथ आफ्रिकेची बघा, वर्ल्ड कपमध्ये पण ती खूप चांगली खेळलेली आणि तिच्याकडून इंडियाला खूप भीती होती. पण शेवटी ती म्हणजे वर्ल्ड कपच्या ह्याच्यामध्ये तिला काही जास्त करता आलं नाही फायनलला. तर तिनेच लास्टच्या ओव्हरमध्ये 18 रन्स पाहिजे होते आणि 18 रन्स त्याने मारले आणि चेस केलं शेवटच्या बॉलला. तर तिच्याकडं तिने 4 विकेट पण घेतले. तिने 63 रन्स केले 44 बॉल्समध्ये आणि 4 ओव्हर्स 26 रन्स देऊन 4 विकेट. तर खूप जबरदस्त असा ऑलराऊंड परफॉर्मन्स तिने दाखवला RCBसाठी आणि RCBला फर्स्ट मॅच जिंकून दिली. लगेचच आज MIची दुसरी पण मॅच होती संध्याकाळी. 2 मॅच झाले आज दुपारी. जी गुजरात जायंट्सची UP बरोबर झाली. गुजरात जायंट्स आरामात जिंकले, म्हणजे 10 रन्सने जिंकले, पण ते आरामातच जिंकले कारण 207 केले होते 4 विकेटवर. अनुष्का शर्मा कोण आहे, तिने 44 केले 30 बॉल्समध्ये आणि ॲशली गार्डनर 63 केले 45 बॉलमध्ये. UPकडून पोबेल लिचेफेल्ड हिने 74 केले 40 बॉलमध्ये. बाकी तिच्याशिवाय दुसरं कोण मोठी इनिंग खेळू शकलो नाही. त्यामुळे 197 8 विकेट 28मध्ये करू शकले UP. दुसरी मॅच होती आता संध्याकाळी MI वर्सेस DC. MIने जिंकली ती 50 रन्सने. MIने 194 केले 4 विकेट लॉस. कॅप्टन हरमनप्रीत कौर मॅन ऑफ द मॅच 74 42 बॉल्समध्ये. तिच्याबरोबर नॅट सिंक्लेअर ब्रंट हिनेसुद्धा 70 केले 46 बॉलमध्ये. दिल्लीची टीम चांगली दिसते. जेमिना रॉड्रिग्सची कॅप्टनशिप दिली, पण एवढं काय पहिल्या मॅचमध्ये करू शकले नाही. बघू पुढे. त्यांच्याकडून चिन्हले हेनरी करून एक कोणते चिन्हले हेनरी तिने 56 केले 33 बॉलमध्ये. तर कालचा पहिला दिवस आणि आजचा दुसरा दिवस, 3 मॅच झाले. तर बघू हा सीझन कोण जिंकते आणि कसं काय मुलींचं परफॉर्मन्स येतो आहे. इंडियन वुमन्समधून कोण नोटिसेबल परफॉर्मन्स देतो आहे. उद्याचा दिवस टाईमपास आहे. ODI संडे आहे, मस्त दिवस जाईल पूर्ण मॅच बघण्यामध्ये. बघूया कोहली, शुभमन गिलकडून खूप अपेक्षा आहे. फॉर्म त्याचा चांगला नाही, आता तरी कमबॅक करतो का. रोहित शर्मा आणि
विराट कोहलीने तर फॉर्म दाखवला आहे, तोच कंटिन्यू ठेवतात, आहे काय बघण्यासारखं आहे. रिषभ पंतला चान्स मिळेल. हां, के एल राहुल मिस झाला माझ्याकडून, के एल राहुल असेल. रिषभ पंतला चान्स मिळेल असं वाटतंय उद्या, बघूया. तर मित्रांनो, अजून काही जास्त नाही, उद्या मॅच झाल्यावर जास्त वेळ बोलू आपण. तर सध्यासाठी एवढंच आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स.